हा आहे गावाचा पाटील, गावातून सगळ्यात मोठा जमीनदार. हा बाहेरून जेवढा कठोर दिसते मनानं तेवढाच दयाळू आहे. चालो बगीचाला पाणी द्यावं लागते. आता पाण्यावर आला बगीचा. एक आम्ही धुरात 8 दिवसापासून धुरा लावला, काही करून नाही राहिला. हा आहे किसनराव मान्य. परिस्थितीमुळे याला शिक्षण पूर्ण करता आलं नाही, म्हणून याची अपेक्षा आहे की याचे स्वप्न याच्या मुलांनी पूर्ण केले पाहिजे. म्हणून हा स्वतःचे कपडे फाटके ठेवू नये, मुलाची बराबरी पहिले करते. कठीण काम होतं ना, कठीण काम बगीचाला पाणी देणं. कधी देतो तू? 2 दिवसाचा बगीचा नाही, 8 दिवस लावतो नाही. तर पाटील तळणवर ठेवला होता त्याले. तळण चालू आहे. तुम्ही तर म्हणे त्या दिवशी झालं काय, कसे उरायले ते काय देतो ना. काही समजत नाही का राजा? एवढ्या दिवसावर कास्तकारी करून राहिला तू. समजायला पाहिजे तुझ्या काही ना काही. हे बेट पाडले, आता पाण्याची वाट पाहणं चालू आहे. तर तिच्या पाकीला भरून घेऊन येतो 10-12 बाया भरून टाकतो. थोडेसे पैसे पाहिजे होते मला काम. आमच्यामध्ये तुझे 4-5 हजार रुपये पैसे पाहिजे का तुले? थोडंसं काम आहे ना. बरं तुला कोणतं काम आहे? माझ्यापाशी पैसे नाही आहे सध्या. आता बियाणं आणलं राजा, मजुराला द्यायला लागलो. पाटील पोराले पाठवा लागत होते अमरावतीले. आमचं शिकायला आहे ना, ते पाठवा लागत होते अमरावतीले. शिकायला आहे का बाबा? पाठवलं तुले सारे जे लेकरं गेले, माझ्या लेकरांनी कोणता गुन्हा केला होता राजू, त्याचे तर सोनं गेले. काय बोललो काय भेटते दिली? हस्तकारीच करायला आपण का दिली? पटारपणीचा आधार होऊन जाते आम्हाला. कोणते कागद गोष्ट आहे? तू चालू पाय बगीचा पैसे सध्या आहे पाटील. आता काय माहिती परिस्थिती म्हणजे माहिती राजू, इकडून हे काम करतो राजू, दुपारून लोक तिकडे जातो, रात्री दिवस धावतो ना तू. पण सध्याच पैसे आहेच नाही ना. फुकट्यासाठी करायला लागून राहिला राजू एवढं. बरोबर 2 दिवस थांब, तुम्ही ऍडजस्ट नाही ना. फुकट्याची ते फी भरायला लागते म्हणते कायची तरी. आता त्या दिवशी वांदा आणला. हा काय बोलला? वांदा आणला. कोणती किती काय तर फोन करतो. बरोबर थांब, मी पाहतो फोन केत पैसे. पाहिजे अर्जंट काम आहे राजू. पूर्वलं ते करत जाय बाबा पैसे. अरे पैसे तुले देतो मी. आपल्या फोन पेत पैसे आहे. हो द्या ना पाटील, करणं. पण गोष्ट अशी आहे हो तर तू एवढाली पोरायले पैसे पाठवतो, तू पोट्ट वाया घालशील काय? कलेक्टर बनतो काय पोट्ट? काय कसं आहे म्हणतो? कलेक्टर बनते का काय पोट्ट? अमरावतीत पोट्ट लुचाळपणा करू राहिली. पैसे मागतले का दिल्ले, मागतले का दिल्ले. तू इकडे कष्ट करू राहिला पाटील. आता खूप बनत तुले पोट्टेल पैसे पाठवू नको. लेकरासाठी तेवढं करावंच लागण ना. आता काय पोट्ट कलेक्टर बनून राहिलं का तिथल्याच जाऊन? आता जे बनन ते आपल्या नशिबात जे आहे ते आपलं काम आहे ते शिकून आपली पैदा केलं तर जिम्मेदारी तर राहीनच तेवढी. काय किती पाहिजे होते पैसे? 2,000 द्या ना. एवढे नाही देत रे बा पैसे. 2,000 रुपये नाही देत. अंगावर किती पैसे फिरू राहिले त्याचा अंदाज हिशोबच नाही. आपल्याला वाटते काय करा. पाटील तुम्हाला परिस्थिती माहिती आहे ना. परिस्थिती आहे तर आता मी काय करणार आहे? मापाशी काय पैशाचं झाड लागलं आहे काय? घालवले का पडले का दिले? मला मापाशी काय पैशात झाडं लावले आहे काय? मला कमावणं खा लागतं ना राजा. का मी का अंबानीचा पोरगा आहे काय? नाही पाटील, पण कसं आहे मला काम आहे राजू. आता तुम्हाला तर माहिती आहे मला 16 वर्ष झाले तुमच्या खटल्यात काम करू. अबे मग 16 वर्षापासून तर हिशोबही नाही आहे मापाशी. त्याला तुला देणं चालूच आहे. आपल्याला वाटते जाऊ द्या बा, गरीब माणूस आहे, गरीब माणूस आहे. तू आता 2,000 रुपये देत नाही मी तुले. 1000 रुपये पाठवतो मी तुले. तू तिकडून ऍडजस्ट करतो. रातच्या गड्डे खंडाला चालला ना त्याच्या इकडे.
त्याला मागणं काही. पाटील परिस्थिती अशी आहे का माहिती उन्हाळ्या चड्डी नाही घालाले तरी मी लेकराची पूर्ण इच्छा पुऱ्या करून राहिलो. मित्राचा कसा करतो तू काय पुट्ट तिकडे लुचापणा करते का काय बनते काय करते इथून पैसे मागतले का देता पैसे मागतले का देता पैसे. काही ना काही तर करायला लागेल पाटील. आम्ही काय करता तुम्ही काय नाही. दे ना मग पैसे पाठवा. नंबर देऊ का पोराचा दे पाहून घे ना त्याच्यावर. काय तू त्याच्यावर मला माहिती आहे का असं असं पाहिला झालं का असं अनपढ आबे. शिकलोच नाही आम्ही पाटील 4था वर्ग फेलता आहे. तुम्ही एक काम करा त्याच्यावर टाका काबे पोट्टे हो. काय दिवस काबे पोट्टे पोरानं बनवू देईन तो इंजिनिअरिंग करू. काय इंजिनियर बनते वेदा पोट्टान तिकडे लुचाळपणा करत असं झालं. काबे पोट्टे हे का डोंबळत आहे पोट्ट. हा कसंही निघू बा डोंगरं असो काय असो. किती टाकू म्हटलं 2000 रुपये टाकणार. 2000 रुपये देत नाही म्हणे तरी टाकून द्या आता. मागं पुढं करतो. गेले हा गेले गेले ना. कोण गे येतो पाटील मी. वळून घेतो मला थोडंसं काम आहे आता. बेट वळून घेतो उद्या उकळी लावून पाणी त्यांना चालू करतो. धुरा राहू द्या आता सध्या त्या धुऱ्यानं अडलं नाही आहे. बरं ठीक आहे. जाय मग जेवण करून. माय बी याला सांगितलं दुपारून वलीत करून घे हे कुठे ऐकत नाही. पैशाच्या 10 वेळा चक्रा घालते बोलला कावलाची बी यायले माणूस काय करा. आलो पाटील जेवण आला का जेवण करून एवढा वेळ पाहिजे का राजा जेवण करायला तुले. तू गेला किती वाजता आला किती वाजता काय कामं करू राहिला इथलं आमचं आम्हाला मग छातीवर एवढा मोठा कोटा ठेवायला लागू राहिला ना. पोराले फोन लावला आता पैसे आले का नाही आले विचारपूस केलं. फोन लावायला एवढा टाइम पाहिजे का राजा. तू गेला किती वाजता आला किती वाजता. स्वयंपाक व्हायचा होता घरचा. काय स्वयंपाक व्हायचा होता काय काम करू राहिला राजा तू. पैशाला समोर धावतो तुम्ही. ह्या तर तू सांगितलं मी वलीत करून घेऊन राजा. लाईन राहते काय आपली दिवसभर. करतो ना लावलं ना तिकून चालू झालं ना ओली. तुम्ही राजे भल्ले कटकट लावता. कटकटची गोष्ट राजा तुम्हाला माहिती आहे का आमच्यावर काय विकते कास्तकारावर काय नाही. तुम्हाला पैसे तर येते द्या पैसे इकडून तिकडून आले द्या पैसे आलं ना तिकून ओलीच चालू केलं. कर चालू कर त्याच्यात खत टाकतो पण. हा खत टाकतो ना. DAP टाकून देतो. हा DAP टाकून दे. पाटील एक काम होतं राजू. कोणतं काम आणलं रे बा. घरी गिरी जातं काय अजून. नाही घरी नाही जात. तुम्ही मग वावर गहाण ठेवा. आहे नाही का अर्धा एकर गहाण ठेवा. मला राजू 80,000 रुपये द्या. काय झालं रे बा कोणी घरी चांगला आहे ना. घरचा प्रॉब्लेम नाही आहे. घरी सगळेजण चांगले आहे. तू प्रॉब्लेम सांग काय आहे. मी तुला 50,000 का 60,000 देतो. तू आपला विश्वासू माणूस आहे. नाही मग प्रॉब्लेम सांग काय झालं. काही नाही झालं फक्त मला तुम्ही पैसे द्या. मग वावर मध्ये तसे नको. पहिले काम सांग तू मग तू पैसे देतो. मी काय वावरही नाही ठेवत. तू आपला खास माणूस आहे. समस्या सांग काय आहे. समस्या काहीच नाही आहे. तुम्ही फक्त मला पैसे द्या बाकी काहीच नाही राहिलं. 1.5 एकर जे अर्धा एकर आहे ते ठेवा. मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर देऊन देतो. काय एवढ्या दिवसात मी तुमचे पैसे देतो म्हणजे देतो. बरं तू दुसऱ्या भाषेत 3 दे ना मग. पाटील तसं नाही. तुम्ही राजू एवढ्या याच्यातल्या दुसऱ्या पाशी कसं. समस्या सांग ना मग काय झाली तर राजा रे. समस्या काहीच नाही आहे पाटील. पैसे नाही 50,000 रुपये 50,000 रुपये. पाटील आजपर्यंत दारू पेलो काय राजू. दिसलो आम्ही तुम्हाला दारू. तुम्हाला दिसलाच नाही तरी कुठे सांगत नाही तुम्ही तिकडला माणूस होतो. आता तेवढं टेन्शन आल्यावर राजू प्यास लागते. राहते दारू दे ना मग. आता देऊ का राजा का माझ्या जवळ आणले का माझ्या फोनात एवढे पैसे टाकून ठेवू मी. काय ना लावणार पुराला टाकून द्या. पुराला थोडंसं अर्जंट काम आहे. अगे त्या पुराच्या मागं लागलात काय तू. लुचाळ बनून राहिला ना त्या पोट्ट तुले. एकुलतं एक आहे ना राजू. एकुलतं काय का वावर विकून त्याला पैसे म्हणतो. वावर 50,000 रुपये देतो मी 8 दिवसापुरते. नाही पाटील 8 दिवस कमी होईल ना. किती दिवसापुरते. एखाद्या महिन्यापुरती द्या. चल मग महिन्याचा बाद कब्जा करून मी वावरावर. नाही व्याज देईन ना मी. व्याज चालू करून द्या ना तुम्ही. मग नाही व्याज नाही तसे मी व्याजानच देतो. घाण ठेवू नाही द्या ना. टाकणार पुराच्या अकाउंटमध्ये टाका. ते काबे पोट्टे आहे ना काय.
त्याच्यावर पडला. त्याचा फोन आला होता. आता तुम्हाला सांगू काय सच्चाई, गेले पैसे गेले काय. बरं येतो पाटील, धन्यवाद पाटील. उद्या मी तुम्हाला हे आणून देतो, स्टॅम्प पेपरवर लिहून आणून देतो. येतो मी. ते पाहतो वलीत काय आहे तो. ओलीत पाय राजा, पहिले ते पाणी पाय, पाणी फुटलं ते. येतो पाटील. हा लवकर ये. मायबीन पाटील लय चांगला माणूस आहे राजू. पाटलानं इच्छा पूर्ण केली. माझ्या पुराच्या इच्छा कंप्लीट झाल्या म्हणजे बस मले लय भलं मस्त लागते. एक तर पोरगा आपलं नोकरी फोकरीवर लागून गेलं, मग काय दिवसभर आयुष्यच करणार सहा आले. मग तिकडे पाणी गिनी तर कुठपर्यंत पोचलं, तिकडले झाले वाटते ओलवणं. आता इकडचे राहिले. मग पाटलापाशी जातो आता. पोट्ट्याचा रिझल्ट लागून राहिला, तो रिझल्ट पाहून पाटील काय म्हणते काय नाही. तर मग पाटली खुश होईल. काय पाटील चालू झालं पाणी तिकडे. बरोबर. पाटील आपल्या पोराचा रिझल्ट लागला तर पहा म्हटलं, ते 50,000 रुपयात त्यानं गाडी घेतली म्हणते. मस्त केलं त्या, गाडी घेऊन दिली पोराला 50,000. हा NS दिली, पल्सर NS घेऊन दिली ना. अजून काही कार मार लागल तर घेऊन दे. आता नोकरीवरच लागते ना तो. आता मला गरज नाही तुमच्याकडे, मी कामाला येतही नाही जाते. नोकरीवर लागलं का पहा बरं रिझल्ट काय आहे त्याचा. काय नंबर तनी माहित म्हणजे नाव टाकणार. अबे नंबर सांगायला लागते. अबाय बोललं बोंबलून राहिलं राजू. पाणी येते ना ते. पाणी बंद करून देऊ आहे याचं बगीच्याचं. काही बंद नको करू. HO 91 92 93 95. आईचं नाव सांग. बांगी बाई. अबे काय पास झाला पोट्ट. अरे बापा बम पास झाला. बम पोट्ट फेल झालो. घे पाहून घे. फेल झालं. गेली ताई गाडी वावर गेलो. कसं पाटील आता मी काय करू आता. झालं काय पोट्ट लिहून देऊ काय कायचं. बरं घरी येऊन मी झाले लिहून देऊन कायचं. झालं काय पोट्ट फेल झालं ते. तुला सांग पोट्ट्यांचा जरा लुचारपणा सांग केला. गाडी घेऊन देन, घोडी घेऊन देन, बस राज्यात. आता पाटील कसं करू. आता काय करतो ते. पाणी फुटलं जाय त्यावर टाकले हो पटकन. पाणी चाललं ते. मरशील का इथं. तर मराठीच पै आहे हा ना जाणार पाटील. आहे ते. पाणी फुटलं ना रे. बोला किसनराव. मी काय म्हणतो, पोरगा होता म्हणते ना बोर्डाच्या परीक्षेला होता. हो पोरगा राजावला शार्पा पण तुम्ही एक नंबर. काय उत्तर देते मी काय म्हणतो, फोटो देऊन द्या तुम्ही. नाही येईन मेरिटले मिशी कापून देऊन मी. काय म्हटलं, पोरगा मेरिटले येते म्हणजे येते. फोटो देऊन द्या तुम्ही पेपर. काय म्हणतात म्हणजे येते. नाव काढते पुऱ्या गावात नाही काढून तर मग तू सटकन उठ. माझे दिमाग खराब नको करू. इमानदारीनं उठ इथून. माझे दिमाग खराब नको करू. माझे दिमाग नाही काम करून राहिला. उठ मजा करू राहिले काय. ते मजा कायचे. आता पाटलापासून पैसे घेतले 50,000 रुपये. 1-1.5 घंट्याच्या अगोदर पाटलाले मी वावर घाण ठेवून माझ्या पुट्ट्याला गाडी घेऊन दिली. माझ्या पुट्ट मात्र तो जायचं फेल झालं. सांग काय करू मी आता. पाटील किती बोलले मला. तुमचं पोरगा फेल झालं. राजू हुशार पोरगा ना. काय करा राजू. एवढं काबाळ कष्ट करून मी काय पुरं जीवनाची माती करून टाकली. त्या मायतन पोट्ट अवलाद पा कशी निघाली भोसुडची. बस बाबा. आमच्याकडे शिक्षण बनायला गेलता का, झाक मारायला गेलता तिथं. कुणाले माहीत कायले गेलं तर उजात गांड का समजून नाही राहिलं. कायले गेलं कायले नाही. तर बाबा दुश्मानच निघालं. भोसुडचं पोट्ट दुश्मान निघालं. असं मन करून राहिलं राजू का फाशी घेऊन घ्या मरून जा भोकात तिकडे. काही राजू विचार राजू मार चढवलं घ्या ना. अजून उसने पैसे घ्या. कर्ज काढा. लावला दिवा लावला घ्या. तू निघते आता पुऱ्या गावात तुमची. घेतो मी फाशी भोकात.